जयदास शेठ म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय। वेलकम साहेब, आपलंही मनपूर्वक स्वागत। आणि बावनजेचे आमचे कय्यूम शेख साहेबांचं देखील आगमन झाले आणि पंकज दादा पाटील यावा पण व्यासपीठावरती आपल्याही स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। पंकज दादा पाटील आणि कय्यूम शेख। पहिलाच बॉल इथे वाईट फेकला गेला आणि 110 धाव फलकावरती ॲड झाली आहे। स्टॅकनेनला आपण फलंदाज पाहताना संकेत रानडे आज मात्र शेरदिल ट्रॉफीमध्ये काय चांगला खेळ राहिला आणि आज त्यानं मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून बाईक जिंकली आहे आणि आज त्याचा आत्मविश्वास फार मोठा उंचावलेला आपल्याला पाहायला मिळेल। खुल्या गटामध्ये चांगला क्रिकेट खेळणारा संकेत रानडे आज इन्फॉर्म पाहायला मिळतोय स्टॅकनेनवरती। यावेळेचा बॉल अराउंड द कार्पेट ड्राईव्ह, लोंगांना क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत दुसरी धाव घातक ठरेल का आणि दुसरी धाव कंप्लीट असेल का याच्याकडे आता मात्र निर्णय येतोय तिसऱ्या पंचांकडे। पीटीसी लाऊच्या माध्यमातून हा निर्णय येथे चेक केला जात आहे एक्झॅक्टली काय घडलं मैदानाच्या आतमध्ये आणि आपण पाहता डिसिजन पेंडिंग। टेक्निशियन टीम इथे सज्ज झालेली आहे या मॅचमध्ये योग्य तो निर्णय पोहोचवण्यासाठी आणि आता मात्र क्रीजमध्ये सुरक्षित फलंदाज आणि मिळतील या बॉलवरती 2 धावा। पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला, 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। 4 षटकांची मॅच आपण एन्जॉय करता। खेळाडू कक्षामधून प्लीज शांतता राखा, आवाज देऊ नका। आपण खेळाडू कक्ष पाहता स्वर्गीय दिवंगत नेते दिबा पाटील यांच्या नावानं हा खेळाडू कक्ष आपण पाहता आणि आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये संकेत 2 धावेनं आपल्या टीमची सुरुवात करते। धावफलकावरती धावा लागल्या 3 एक्स्ट्राच्या स्वरूपात। पहिल्या बॉलवरती 1 धाव आली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा अरविंद पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत। यावेळचा बॉल लावडा अपील, बिग विकेट, मैदानातून बाहेर संकेत रानडे पहिला विकेट। थँक्यू डीजे। याच दरम्यान आमचे साहती समालोचक अतिशय चांगले व्यक्तिमत्व महादेव गडगे सर म्हणजेच आमचे महागुरु यांचं शुभागमन होते, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज चांगल्याच वेशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की आज फायनलची रात्र आहे आणि आज ते दणानून सोडतील यातील कदाही शंका नाही आहे। ओडिया मॅचच्या तर याच दरम्यान आपण पाहतोय संदीप पाटील साहेब आमचे सुकापूरचे या ठिकाणी उपस्थित झालेत। संदीप दादा, आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम। आमदार चषक 2023 मध्ये आमचे मित्र या ठिकाणी प्रवीण गायकर सर यांचं देखील आगमन झालंय। त्याचबरोबर रोशन पाटील सर, मॅन फ्रॉम तारा, आपलं मनपूर्वक स्वागत। यावेळचा बॉल बॉडीवरती आदलतोय, रन घेण्याची संधी, रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज होईल बाद। धक्का क्रमांक 2 मैदानातून बाहेर, फलंदाज प्रथमेश म्हात्रे बॅक टू द डगआउट। थँक्यू डीजे। तर खेळाडूने तिथे थांबायचं नाही बघा, कारण आपण पाहिलं तर क्रॉसिंग रेषा इथे ओलांडलेली आहे पंच, कारण आपण एक्स्ट्रा खेळाडू आहे ना खेळाडू कक्षामध्ये तो तयार ठेवायचे बघा आणि नियमावली भरपूर कडक आपल्याला पाहायला मिळते। तर क्रॉस झालेली आहे, पंच डिसिजन खेळाडूनं क्रॉस केला होता। तर नेक्स्ट टाइम इथे नक्कीच लक्ष द्या, सर्व संघ सूचना लक्षात द्या, कारण सूचना अगोदर कदाचित दिली नव्हती। तर लक्षात द्या, समोर रेषा आहे आणि ती रेषा तुम्हाला
बाद होणारा खेळाडू आणि नवीन जाणारा खेळाडू क्रॉस करायचा आहे. तर 2 धावेची पॅनल्टी इथे ॲड होईल टीम वावंजे. कारण ज्या रिदममध्ये खेळाडू यायला हवा त्या रिदममध्ये आपला बॅट्समन रेडी ठेवणं गरजेचं आहे. सातत्यानं आपण पाहता आणि ते काही चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाही आणि याचंच कारण 2 धावेची पॅनल्टी लागली जात आहे. तर आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये यावेळचा बॉल लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. वडवली संघ आपण पंचांवरती दबाव टाकू नका याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. पंच चांगला डिसिजन देतील कारण की 4 रात्री आपण त्यांची मेहनत पाहिली आणि आज टायमिंग सुद्धा अलर्ट आहे याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. नियमावली फार कडक आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांचा डिसिजन हा अंतिम राहील आणि वाईट बॉल. तर स्पर्धेतले नियम लक्षात ठेवा. सर्वप्रथम खेळाडू कक्षासमोर क्रॉसिंग पट्टी आहे. बाद होणारा खेळाडू आणि नवीन जाणारा खेळाडू येणारा नवीन जाणारा आतमध्ये त्याला क्रॉसिंग करायची ती पट्टी. त्यामुळे आज हे सर्व नियम लक्षात ठेवा. 4 षटक तुम्हाला 23 मिनटं दिली आहेत आणि त्यानंतर 23 मिनिटामध्ये जर तुम्ही इनिंग संपवत नसाल तर मात्र एक खेळाडू तुमच्या 5 खेळाडूंपैकी जे बाउंड्री लाईनवरती असतात त्याच्यातनं एक खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये लावावा लागेल. हा पहिल्या दिवसापासून नियम आहे आणि आतापर्यंत बरेच सारे टीमला ती पॅनल्टी लागलेली आहे. नक्कीच नक्कीच नियमावली भरपूर कडक पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या 6 धावा. गडी बाद झालेत त्यांचे 2 आणि आत्ताच्या क्षणाला बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता अरविंद पाटील चांगली बॉलिंग करत असताना स्टाकनेनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रणय मात्र यावेळच्या बॉलवरती येईल तडाका. स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय हा उत्तुंग षटकार. अजूनही आपण पाहिलं तर शेवटचा बॉल येते बाकी आहे. धावफलकावरती धावसंख्या वेगाने वाढत असताना संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अरविंद पाटीलनं एका बाजूनं चांगले विकेट संपादित केलेत. त्यानंतर आपण पाहिलं तर तडाके सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणयच्या बॅटमधनं आलेला हा षटकार आपण पाहिला आणि धावसंख्या आता मात्र चांगली पाहायला मिळते. फुलटॉस आहे समोरच्या दिशेने. स्क्रीनवरती चेंडू जाईल की काय आणि जाईल सीमापार. चौकार. थँक्स डीजे मास्टर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथमता गणराला वंदन करून हिंदवी स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेब यांना आदरांजली अर्पण करूनच या स्पर्धेला आपण शुभ संकेत इथे दिलेला आहे. आमदार चषक 2022-23 हे पर्व आणि स्पर्धेचे शिल्पकार आहेत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस आणि सन्मान्य लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्ती म्हणून परिचित असणारे रमेश शेठ मडवी साहेबांच्या संकल्पनेतून तयार झालेली आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे.
व्यासपीठावर डोंगऱ्याचा पाडा गावातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय हरिभक्त परायण श्री हरिशेठ फडके यांचं व्यासपीठावर आगमन. त्याचबरोबर जयदादा म्हात्रे खुटारी, दिलीपदादा म्हात्रे खुटारी, संदीप शेठ पाटील सुकापूर, पंकज पाटील आहेत एक आदर्श क्रिकेटर वावंजे आणि त्यांच्या समवेत शेख आहेत वावंजे गावातील. आपलं मनपूर्वक आम्ही ते सरचे स्वागत करत आहोत. तर याच दरम्यान वावंजेच्या आमचे प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या ऑनर जितू गोंदली आणि आमचे मित्र निकेश पाटील यावा आपण व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत. थँक्यू. इथे मात्र आपण पाहिलं दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते बॉलिंग ट्रॅकवरती. कृष्णा पाटील यावेळेचा बॉल ग्लान्स करताय, चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवरती प्रयत्न करतोय. सागर काय चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण, कौतुक व्हायला व सागरचं. आणि ज्याप्रमाणे त्यानं इथे मात्र चेंडूला अडवलाय ना तो मात्र महत्त्वपूर्ण होता, कारण की एक एक धाव या क्रिकेटमध्ये फार महत्त्वपूर्ण असतं आणि आपल्या टीमला 2 धावेचं योगदान देत असताना, कारण की आपण पाहिलं तर हा जवळजवळ चेंडू सीमा लगत गेला होता आणि सागर पाटीलनं एक दमदार क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये दाखवला आणि चेंडूची अडवणी केली. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे येत असताना संघ जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावरती. चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय तो म्हणजेच दत्तकृपा वडवलीसीच्या विरोधात खेळ करताना आई गावदेवी वावंजे. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय हेमंतदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत स्वर्गीय प्रभाकर पाटील स्मृती चषकाचे नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक जे हनुमान मित्र मंडळ सिद्धी करवले उपाध्यक्ष हनुमान शेठ पाटील या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने स्वागत करत आहोत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग ही मॅचला एन्जॉय करतात. मित्रांनो, महाराष्ट्रातली पहिली नंबर 1 क्रिकेट स्पर्धा अर्थात केंद्रीय मंत्री चषकाचे लाडके आयोजक एबन जोडी सुकेशजी डाकी आणि निलेशदादा पाटील हे देखील मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून आमच्या स्पर्धेसाठी आमदार चषकासाठी त्यांच्याकडून देखील शुभेच्छा. तर निलेशदादा पाटील आणि सुकेश डाकी एबन जोडी आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. या बेलचा बॉल आपण पाहिला, भरपूर चांगला फेकला गेला आणि इथे डॉट चेंडूची सांगता. टाकणीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किरण चोरमेकर. तगडा नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र या बेलचा बॉल मारण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षक धावून आले चेंडूवरती. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल धाव फलकावरती ॲड होईल आणि संघ जाऊन पोहोचेल 1 धावेच्या मदतीनं 19 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. प्रत्येक संघाला 4 षटकामध्ये ना टाईम येथे अलर्ट केला जातं आणि याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये भरपूर वेळ खर्च केला वडवलीसी संघानं. अजूनही आपण पाहिलं तर 11 मिनिटांचा अवधी इथे झालेला आहे, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. या बेलचा बॉल चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक आहे ते एका टप्प्यानंतर क्षेत्ररक्षण झालं तोपर्यंत दुसरी धावेसाठी कॉल दिलाय आणि 2 धावा चपलाईनं पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली रणनीतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करत आहेत. किरण चोरमेकर आणि त्याला साथ देतोय प्रणय म्हात्रे. चांगली बॅटिंग करत असताना संघाच्या धावसंख्येला इथे वेग देत असताना संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना कृष्णा पुन्हा एकदा. यावेळचा बॉल भरपूर चांगला, मात्र पंचांचा इशारा येते आउटसाईड ऑफ स्टंप. खराब लेंथ आणि खराब लाईन नाही ते गोलंदाजी केली आणि याचंच कारण पंचांनी वाईट घोषित केला. एक्स्ट्रा धाव मोजावी लागेल या बॉलवरती आणि एक्स्ट्रा धावेनं संघ पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा कृष्णा. रणवेमध्ये प्रॉब्लेम होत असताना गोलंदाजाच्या सुपर 8ची पहिली आघाडीची लढत मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला खेळ 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. श्री दत्तकृपा वडवलीसी त्यांच्या विरोधात आई गावदेवी वावंजे या 2 संघांमध्ये तल्यबाल लढत. यावेळचा बॉल परफ्यूम डिलिव्हरी, चांगला बॉल येत असताना डॉट बॉलची सांगता. कृष्णा पाटील आता मात्र कमबॅक करत असताना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचा बॉल बाकी असताना कृष्णाचं करेल कौतुक. त्यानं आता मात्र पर्यंत आपण पाहिलं ना तर 5 बॉल फेकलेत आणि 6 धावा त्यानं खर्च केल्यात. एक इकॉनॉमिकल स्पेल येत असताना शेवटचा बॉल कशा पद्धतीनं फेकला जाईल. या बेलचा बॉल तडाखा येईल की काय क्षेत्ररक्षक आहे मात्र बनेल प्रेक्षक. चेंडू जाईल सीमा पार. 6 धाव्यांसाठी येतोय षटकार. थँक्यू. 2 षटकानंतर 13 मिनिटांचा अवधी घेतलाय
वडवली सी संघानं. आणि आता मात्र तरी यानंतर जे लढत असणारे बघा श्री दत्त 11 कोपरा विपक्ष जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसार या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी व्यासपीठावर संपर्क साधायचा बघा. आणि आजच्या दिवसाकरिता खऱ्या अर्थाने समालोचन करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील दिग्गज 2 समालोचक आज योगेश मडवी यांचं निमंत्रण स्वीकारून उपस्थित राहिलेले आहेत. एका बाजूला कर्नाला विभागाचा समालोचक क्षेत्राचा एक बुलंद आवाज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कर्नाला विभागीय अध्यक्ष रोशन पाटील तारा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत रायगड जिल्ह्यामध्ये व्हॉइस ऑफ रायगड रॉकस्टार म्हणून परिचित असणारे प्रवीण गायकर वाकडी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याबद्दल योगेश मडवी आमचे समालोचक आहेत, कारण समालोचन ग्रुपची संपूर्ण जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. तुमचा आदेश दोघांचाही मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो आणि लगेच वळतो सामन्याकडे. थँक्यू महागुरु. वेलेला बंधन असेल याच्याकडे लक्ष असेल. या बेलचा बॉल अलंद कार्पेट ड्राईव्हचा हा पडका छत्रची घेतो, वेगानं उचलतील फेकतील तोपर्यंत मिळाली एकच धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. प्रत्येक सत्रासाठी 23 मिनिटांचा अवधी आहे ड्रिंक्स ब्रेक पकडून. आणि ते पाहता आता मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाले आणि तब्बल मी म्हणेन 15 मिनटं खर्च केली आहेत टीम वडवली सीना. आणि 8 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण सत्र आता कव्हर करायचं आहे. ते अनुषंगाने आपल्याला स्पीडअप करणं गरजेचं असेल. या बेलचा बॉल चेंडू हवेमध्ये प्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू सीमा पार आणि अनोखी अदा मैदानाच्या आतमध्ये आहे. सँडी पालकर सरांचा इशारा, षटकार. सात चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 26 धावेचं योगदान आतापर्यंत देतोय प्रणय मात्रे. मैदानाच्या आतमध्ये आहे, चांगली बॅटिंग. त्याच्या बॅटमधनं 3 मोठे षटकार येताना आपण पाहिलेत. आणि आत्ताच्या घडीला मागच्या षटकामध्ये अंतिम बॉलवरती त्याने षटकार ठोकला होता आणि आता मात्र या बॉलवरती म्हणजे बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती असताना चांद पाटीलवरती चढवलेला हल्ला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. पुन्हा एकदा चांदचा हा बॉल चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. पाच तर मात्र झेल टिपली जाईल का, सतीश जज करतोय आणि झेल टिपला आणि बिग विकेटचा पतन होईल. प्रणय मात्रे बॅक टू द डगआउट. श्री दत्त 11 कोपरा विपक्ष गणेश्वर क्रिकेट संघ धानसर नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा बघा. सत्र संपण्यापूर्वी लगेच तिथे नाणेफेक केली जाणार आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. सतीश जाधवने चांगला झेल टिपला आणि एक चांगली इनिंग साकारून मैदानातून बाहेर होते प्रणय मात्रे, कारण की 26 धावेचं योगदान त्यानं दिलं. तब्बल 8 चेंडूचा खेळ केला. चांगली बॅटिंग त्यानं केली, मात्र चांगला विकेट कॅरी केला चांद पाटीलनं, कारण की धावांचा वेग इथे वाढत होता आणि अशा क्षणाला ब्रेक थ्रोची गरज होती आणि तो ब्रेक थ्रो निर्माण करून दिला मैदानाच्या आतमध्ये चांद पाटीलनं. आणि एक चांगला विकेट संपादित असं नवीन आला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अक्षय पाटीलमध्ये फार मोठी क्षमता आहे. तगडे स्ट्रोक खेळणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मात्र या मॅचमध्ये कशा पद्धतीनं खेळ असेल. चांद पाटील चांगली बॉलिंग करत असताना या बेलचा बॉल पायाचा वेध घेतोय. पायाचं ते मात्र सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली आहे आणि लेग बायच्या स्वरूपात आली सिंगल धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय तो 36 या आकड्यावरती. चांगला टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलाय, तो म्हणजेच बॅटिंग करत असताना आई गावदेवी वावनच्या टीमनं पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती चांद आत्ता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. एक मोठा फटक्याचा अपवाद वगळता त्याने चांगली बॉलिंग इथे केली आहे. या बेलचा बॉल आता मात्र नशिबाची साथ मिळेल. चेंडू लॉंग स्टॉपला निघून जातो आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. 1+4 5 धावा मिळतील या बॉलवरती. थँक्यू डीजे. आणि आता मात्र नशिबाची साथ मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे वावनच्या टीमला. 5 धावसंख्या वाढत असताना संघ जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती. चांगली इथे मात्र टार्गेट सेट केला आहे. अजूनही शेवटचं काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना या षटकातील बॉलिंग ट्रॅकवरती चांद आता थोडासा मागणा ठरत असताना
यावेळचा बॉल आता मात्र बॅटची एज, फलंदाज होईल बाद. किरण चोरमेकर बिग विकेट मैदानातून बाहेर. थँक्यू. धक्का क्रमांक 4 मैदानातून बाहेर झाला. किरण चोरमेकर बॅक टू द डगआउट. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक दाडावकर. प्रतीक येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 5 चांद 2 विकेट या षटकामध्ये कॅरी केल्यात. बघा 31-14 क्रमांकाची गाडी कोणाची आहे? तर 31-14 क्रमांकाची गाडी ज्यांची आहे कृपया 4 व्हीलर्स लगेचच आपण बाजूला घ्यायची आहे. मान्यवरांचं आगमन होईल. थोडीशी समस्या निर्माण झालेली आहे पार्किंगसाठी. कृपया आपण लगेचच बाजूला घ्यावी. हो टू आदेश. थँक्यू. 19 मिनिटं इथे खर्च केल्यात टीम वडवली सीनं या सत्रामध्ये. अजूनही 4 मिनिटं आपल्याकडे आहेत आणि 4 मिनिटांमध्ये आपल्याला 7 बॉल फेकायचे आहेत. म्हणजे आता कुठेतरी या संघाला सर्कलमध्ये फिल्डर पुढच्या षटकामध्ये लावावं लागेल की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शेवटच्या षटकामध्ये 2 जरी चेंडू राहिले ना तरी सुद्धा सर्कलमध्ये घ्यावं लागतं, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. मात्र यावेळचा बॉल भरपूर वेगवान, तेज तरार चेंडू, बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक झालं समाप्त. 3रा आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या लागली ती 41 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यात आई गावदेवी वावंजे संघ. शेवटचं षटक येते बाकी आहे आणि अवघ्या 3 मिनिटांचा अवधी आहे आपल्याकडे. याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ दत्तकृपा वडवली सी आणि या परिस्थितीला आता मात्र 3 मिनिटांमध्ये षटक हाताळणं गरजेचं असेल. तर यानंतर जे लढत असेल बघा, श्री दत्त कोपरा क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आहे जे गणेश्वरी क्रिकेट संघ धानसर. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचा आहे. थँक्यू. आपण पाहिलं तर शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती वीरू पाटील. धावसंख्या धावफलकावरती लागले 41 धावा. 41 धावा धावफलकावरती. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्टॅकेनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अक्षय पाटील. गोलंदाज सज्ज होतात. अंतिम स्लोगरचं षटक. वीरू पहिलाच बॉल भरपूर चांगला फेकलाय. चांगली लेंथ आणि लाईन आणि ते मात्र डॉट बॉलची सांगतात. चांगली बॉलिंग करत असताना आता मात्र त्यांना कमबॅक हवा आहे, कारण की 3 षटकामध्ये 41 धावा आल्यात आणि अशा परिस्थितीला कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि तो कमबॅक देत असताना तर फलंदाज आपण सुद्धा वेल घेऊ नका, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. गोलंदाज सज्ज. विरुद्धचा हा बॉल वेगवान आहे. तेज तरार. अजून एक डॉट बॉल येईल की काय आणि अजून एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग करत असताना, कारण की आत्ता मात्र आपण पाहिलं 3 षटकामध्ये 41 धावा होत्या. अशा परिस्थितीला कमबॅक गरजेचं होतं आणि एक चांगली बॉलिंग साकारत असताना वीरू पाटील बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकत असताना या मॅचमध्ये सलग 3 डॉट बॉल खेळत असताना अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल खोलवर होता. अजूनही धाव घेण्याची संधी. रनआउटच्या स्वरूपात विकेटचा होईल पतन. धक्का क्रमांक 5 मैदानातून बाहेर. फलंदाज अक्षय पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. शेवटचा 1 मिनिट आता बाकी आहे. वडवली सी संघ आपल्याकडे आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशा परिस्थितीला आता मात्र या संघाला एक फिल्डर आतमध्ये लावावा लागेल, यातील मात्र शंका नाही आहे. आणि धावफलकावरती धावा लागल्या 41 आणि बॉलिंग ट्रॅकवरती वीरू पाटील चांगली गोलंदाजी साकारत असताना यावेळचा बॉल अलॉन द कार्पेट. ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट होईल का आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागला जातोय तब्बल 6. फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. प्रतीक.
थँक्यू डीजे. वडवलीसी संघ आपण एक आता फिल्डर आतमध्ये घ्या, कारण की 23 मिनिटांचा अवधी आता इथे कव्हर झालाय आणि एक फिल्डर आत घेणं गरजेचं असेल. आता एक फिल्डर आतमध्ये घ्यावं लागतोय. तर एक 3 मिनिटं आपल्याला एक्स्ट्रा दिलेली आहेत. 20 मिनिटांचा अवधी असतो, आम्ही 23 मिनिटं इथे दिलेली आहेत. याच्याकडे तर लक्ष असणं गरजेचं आहे. सूचना आम्ही सुरुवातीला तुम्हाला दिली की तुम्हाला 20 मिनिटं आहेत आणि 3 मिनिटं एक्स्ट्रा कशासाठी की बाद होणारा खेळाडू जाण्यासाठी वेळ लागतो आणि वामनजी संघाला देखील अशी पॅनल्टी लागली होती, त्यामुळे ही पॅनल्टी असेल. फुलटॉस आहे, येईल धमाका समालोचन कक्षाच्या वरतून 6 धावेसाठी षटकार. तर षटकाराच्या मदतीने धावसंख्येला वेग येते. संघ जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल आणि तेजस मुकादमच्या बॅटमधनं तडाखा आपण पाहिलाय या मॅचमध्ये. शेवटच्या क्षणाला तो लढतोय. शेवटचा बॉल वीरू पाटीलचं षटक भरपूर चांगलं राहिलं, मात्र यशरक्षण थोडीशी चूक केली. तोपर्यंत मिळाली या बॉलवरती एक धाव बॅटच्या स्वरूपात आणि षटक क्रमांक इथे मात्र 4थं झालं समाप्त. फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी वावंजे टीमने बनवल्या तब्बल 49 धावा आणि सेकंड सेशनमध्ये 50 धावसंख्येचं टार्गेट चेस करावं लागेल श्री दत्तकृपा वडवली सी संघाला. तर काय घडेल या मॅचमध्ये, तर अजूनही आपण पाहिलं तर 2 धावेची पॅनल्टी होती टीम वावंजेला. ती पुढच्या मॅच मध्ये जेव्हा इनिंग सुरुवात होईल तेव्हा आम्ही पहिल्याच बॉलपासून 2 धावा ॲड करू, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. थँक्स. आदेश इथे मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. उपांत्य फेरीची दुसरी लढत असणार आहे. एका बाजूला जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी श्री दत्त 11 कोपरा आणि या सामन्यात नाणेफेक करण्यासाठी आजचे प्रमुख पाहुणे सुकापूर गावचे उद्योजक आदरणीय संदीप शेठ पाटील यांना आमची विनंती असेल आपण समोर यावं. आपल्या शुभास्ते ही ते नाणेफेक करायचे आहे. रमेश शेठ पाटील, रमेश शेठ मडबी आहेत आमचे, त्यांच्यावर असणार प्रेमास्त्र आपण इथे आलेला आहात. कॉलिंगसाठी धानसर क्रिकेटला संघाला आमंत्रित केलेलं आहे. बघूया नाणेफेकीचा कौल. इथे श्री दत्त 11 कोपरा दोन्ही क्रिकेट संघाला श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. संघनायक लढत महत्वपूर्ण असणार आहे. नाणेफेक जिंकली, प्रथमतः आपला निर्णय का असणार आहे? फलंदाजी करण्याचा निर्णय आपण इथे स्वीकारलेला आहे. तर महत्वाची लढत आहे. या लढतीसाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी करून आलेला आहात? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कौल. श्री दत्त कोपरा क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः इथे फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि इथे गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण करण्यासाठी धानसर क्रिकेट संघाला आमंत्रित करण्यात आलेला आहे. काही सहारी भक्त पारायण श्री बाळा मामा यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे. आणि काही क्षणातच मित्रांनो, ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचा आमचे शिल्पकार सन्मान्य रमेश शेठ मडवी, संतोषदादा मडवी, त्याचबरोबर आमचे अविनाश दादा आहेत, सन्माननीय दिनेश दादा, हे सर्व आमचे सहकारी आहेत. लालचंद मडवी असतील, प्रवीण दादा मडवी, किरण दादा मडवी आहेत. यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आमदार चषक 2022-23 पर्व पाहतो. आणि या स्पर्धेकरता रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विकासाचे दुसरे नाव सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं काही क्षणातच या स्पर्धेकरता आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही सिद्धी करवले ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. तर दुसऱ्या सत्रासाठी बोलूया रायगड जिल्ह्यातील नामवंत क्रिकेट समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी प्रवीण गायकर वाकडी आपलं सहर्ष स्वागत करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आग्री कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती आणि तुम्हा आम्हा सर्वांचे आग्री हृदय सम्राट अर्थातच लोकनेते माजी खासदार दिवंगत दिवा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन. जाऊया मॅचच्या दिशेने. आज खऱ्या अर्थानं 6 जानेवारी म्हटल्यानंतर
घडले स्वराज्य जिच्या आशीर्वादानं, सांभाळले जिने सर्वांना प्रेमाने, ती माऊली होती स्वराज्याची पुण्यमान माता मूर्ती त्या त्यागाची. या जिजाऊ मातेला या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन. तो बिलकुल तर सन्माननीय भास्कर शेठ तरे साहेब तुर्बे आणि करवले गावातील रघुनाथदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. धन्यवाद महागुरु. आए हुए तमाम क्रिकेटर दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी स्वागत करता हूं. मैच नंबर सुपर 8 का ये पहला मुकाबला जहां पर श्री दत्त कृपा वडवली सी टीम के सामने 50 रनों का टारगेट है और योगेश मडवी सर 2 रनों की पेनल्टी वावंजी टीम को मिली है. ओवर होने के बाद वो 2 रन बिल्कुल ऐड किए जाएंगे, ये बात ध्यान में लीजिए. तो आरंभिक गेंदबाज प्रणय मात्रे और बल्लेबाज अरविंद पाटिल और नॉन स्ट्राइक बल्लेबाज तकदीर मात्रे. पहली गेंद शॉर्ट पिच लाइन की बॉल, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का. व्हाइट के मदद से खाता खुल चुका है श्री दत्त कृपा 11 वडौली सी टीम का. देखिए यहाँ पर टारगेट काफी छोटा जरूर है, लेकिन एक मैच जो खेला गया था वाकलन विपक्ष रोडकाली के बीच में काफी जबरदस्त मुकाबला आपको देखने को मिला. वो दरिया ही नहीं जिसमें नहीं रवानी, अरे जोश ही नहीं लल्ला फिर किस काम की है तेरी जवानी. मजा आएगा इस मुकाबले में. गेंदबाज राउंड द विकेट से तैयार. फिर से एक बार ऑफ स्टंप से बाहर है अंपायर सैंडी पालकर सर. इनका इशारा था हुआ व्हाइट बॉल का इशारा. व्हाइट के मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई टोटल टीम की रन संख्या बनी है 2 रन. अभी अभी वावंजे टीम का विचार करेंगे तो शेरदिल ट्रॉफी में मेरे ख्याल से खिलाड़ी थे उनके संकेत, जिनको मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर बाइक देकर बिल्कुल नवाजा गया था. वो खिलाड़ी आज इन एक्शन में नजर आते हुए. जबरदस्त शुरुआत हुई थी पहले सत्र में बल्लेबाजी करने वाली आई गावदेवी वावंजे टीम की, लेकिन अंतिम गेंदबाज वीरू पाटिल ने क्या शानदार गेंदबाजी की और इस रनों को रोका. सिर्फ 8 रन दिए और 50 का टारगेट का पीछा करते हुए आप देख सकते हैं मैदान में लगातार 2 गेंदें वाइड पे गए गेंदबाज प्रणय मात्रे ने. मजा आएगा. जो जीतेगा आमदार ट्रॉफी सुपर 4 में बिल्कुल क्वालिफाई करेगा. राउंड द विकेट से गेंदबाज तैयार. स्वीप करने की कोशिश, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. ये जो शॉट खेला था ना योगेश मडवी सर, ये पाकिस्तान वाले कभी नहीं भूलेंगे, क्योंकि मिसबा उलक ने 2007 के वर्ल्ड कप में यही प्रयास किया था और जोगिंदर शर्मा ने जो गेंद डाली श्रीसंत के द्वारा कैच पकड़ा गया और कप्तान महेंद्र सिंह धोनी में 2007 में हिंदुस्तान ने वो वर्ल्ड कप जीता था. डॉट बॉल. ये शॉट पिच लाइन की बॉल पॉइंट के ऊपर से खेला है. 2 खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ते हुए. गुड फील्डिंग, लेकिन जब तक रोकेंगे तब तक 2 रन तेजी के साथ पूरे. तीसरे की कोशिश लेकिन मना कर दिया. जानते हैं रन आ रहे तो जल्दबाजी नहीं कर रहे और 2 रनों की मदद से श्री दत्त कृपा वडवली सी टीम का स्कोर है 4 रन. जिसकी सोच में आत्मविश्वास की महक है, जिसके इरादों में हौसलों की मिठास है और जिसकी नीयत में सच्चाई का स्वाद है, उसकी पूरी जिंदगी महकता हुआ गुलाब है. दोनों टीमों के दर्शक काफी तादाद में. अच्छी गेंदबाजी, बिल्कुल पैरों पर डालने का प्रयास. डॉट बॉल की समाप्ति. एक डॉट बॉल के लिए तालियां गूंज रही है वावंजे टीम के समर्थकों के ओर से. और कॉन्फिडेंस लेवल अगर आप उनका देख सकते हैं ना योगेश मडवी सर, जो आज मात्र शेरदिल ट्रॉफी वावंजे में खेली गई थी, 3 नंबर की ट्रॉफी अपने घर पर लेकर आई, साथ एक बाइक आपने लेकर आई. इतना बड़ा हौसला आज इनका बड़ा होगा, लेकिन सामने भी वडौली सी टीम में इतनी आसानी से हार नहीं मानेगी. राउंड द विकेट से. जी हां, बल्ले का लगा था बाहरी किनारा. विकेट कीपर अगर इस कैच को पकड़ते तो शायद मौका बन सकता था. और ये लीजिए बाल बचे बल्लेबाज, नहीं तो ये विकेट जा सकती थी. किस्मत का साथ मिला बल्लेबाज को. रन बनाए इसे 1 रनों की मदद से टोटल 5 रनों के ऊपर. टारगेट है टोटल 50 का, यानी कि प्रति ओवर बात करेंगे 12.25 के औसत से इन रनों को बनाना है. लेकिन देखेंगे यहां पर किस तरीके की रणनीति कर पाएंगे. फील्डिंग पावर प्ले अगर बात देख सकते हैं, पहला पावर प्ले मैदान के अंदर जारी है. दोनों ताकतवर टीमें. सैंडी पालकर अंपायर, द्वारकानाथ सोरगे मैन फ्रॉम बेलौली, साजिद पाटिल और साजिद मडवी और सचिन गायकर और हमारे सुनील तांडेल, ये ऑफिशियल अंपायर देख सकते हैं. लेट कट करने की कोशिश. अंपायर की तरफ देखा था शक की बुनियाद से कि ये व्हाइट बॉल होगी, लेकिन अंपायर अपने निर्णय से ठामे सैंडी पालकर. डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई. तो अंतिम गेंद बस ये इस ओवर की. कितनी शानदार गेंदबाजी नजर आती हुई. पूरी तरीके से बांध कर रखा है बल्लेबाजों को अरविंद पाटिल और तकदीर मात्रे जैसे ये दोनों धुरंधरों को. अंतिम गेंद इस पावर प्ले की. उठाकर खेला इस बार. लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के पार 6 रनों के लिए. और इसी 6 रनों की मदद से ओवर नंबर पहला हुआ समाप्त. रन संख्या बनी है 11 रन बिना कोई विकेट कोई नुकसान पर.
हॅलो थँक्स डीजे मास्टर. सन्मान्य रघुनाथ दादा पाटील सिद्धी करवले यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि स्पर्धेसाठी ते शुभेच्छा येतात. नशीब शेठ भोईर कोहली कोपर सुप्रसिद्ध मित बिल्डर, त्याचबरोबर शक्तीदादा नाईक कोहली कोपर, समाधान पाटील दिगोडे, जयेश एंटरप्राइजेसचे ओनर साहेब समीर शेठ ठाकूर कंठवली, त्याचबरोबर संतोष घरत पोपट म्हणून परिचित असणारे आणि कांचन पालकर विद्यमान उपसरपंच केवल यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वागत आहे आपले ओटू प्रवीण गायकर. धन्यवाद महागुरु. बघा आपण आज पनवेल तालुक्याचा विचार केला तर जास्तीत जास्त स्पर्धा तुम्हाला आमदार चषक स्पर्धा पाहायला मिळत आहेत. याचं एकच कारण मित्रांनो की पनवेलचा विकास हाच माझा ध्यास आणि सातत्याने भारतीय जनता पार्टीचे हॅट्रिक आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाने तुम्ही स्पर्धा पाहता. महागुरु का नाहीये? कोविड कालामध्ये तब्बल 65,000 कुटुंबांना ज्याने स्वखर्चाने पोचले ते रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावानं खऱ्यानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. यस अंपायर, थर्ड अंपायर. तर तिसऱ्या पंचांची इथे मागणी खऱ्या अर्थाने केली आहे गोलंदाजावरती. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो, या नियमांसाठी भरपूर काही गोलंदाजांना परीक्षा द्यावी लागते आणि इथे मात्र तसंच दिसून येईल. कारण तिसरे पंच जातील आता मैदानामध्ये सचिन गायकर, जे सातत्याने या स्पर्धेसाठी दमदार योगदान दिला है. तो बिल्कुल पहली गेंद आपने देखा संकेत रानडे की डॉट बॉल आई है. रायगढ़ प्रीमियर लीग में श्री शाहू वॉरियर्स विचुम्बे टीम की ओर से इनकी वर्नी लगी थी और कमाल का परफॉर्मेंस लगा था इस खिलाड़ी ने. हाफ ट्रैकर की बॉल, बल्ले का लगा है किनारा, सीधा जाएगी फील्डर के हाथों में और यह पहला करारा झटका श्री दत्त कृपा वडवली सी टीम को. धन्यवाद डीजे. बिल्कुल आप देख सकते हैं हमारे जीतू गोंदली प्राप्ति लाइव के ओनर, जिनके माध्यम से ये 52 टीम जिनके गांव के खेल रही है और मैच का आनंद लेते हुए वो भी मौजूद है, उनका भी स्वागत करते हैं. तो महागुरु, जिस तरीके से हमारे रमेश शेठ मढ़वी भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व, जिनके नेतृत्व में ये बड़ी टूर्नामेंट आप देख सकते हैं रायगढ़ जिले की, जहां पर क्रिकेट का कुंभ मेला लगा है. दर्शकों की तादाद पिछले रातों में देखेंगे तो बहुत सारे दर्शक इस मैच का आनंद लेने के लिए आए थे. तो देखिए पेनल्टी नहीं लेनी है तो निश्चित तौर पर आपसे कहता हूं कि आप जो समय है उसका पालन, नियमों का पालन करें, क्योंकि आपके पास 23 मिनट दिए गए और इस 23 मिनट में आपको वो ओवर समाप्त करने हैं. तो 2 रन ऐड किए गए. टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 13, पहले ओवर में बने थे मेरे ख्याल से 11. इस बार देखिए पढ़ने के बाद गेंद बाहर की तरफ जाते हुए अंपायर का वाइड बॉल का इशारा. वाइड की मदद से अतिरिक्त हाथों में बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल स्कोर है 14 रनों के ऊपर, यानी कि बात करेंगे 50 का टारगेट है. गेंदबाज संकेत स्लोवर किया था, ज्यादा पीछे गए थे, फाइन लेग के खिलाड़ी को बीट करती हुई गेंद सीमा रेखा पार, 4 रन. तो बिल्कुल देखिए शानदार चौका बटोरते हुए 4 रनों की मदद से 18 रन स्कोर कार्ड के ऊपर. रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास किया था, क्या जरूरत थी, सीधे बल्ले से रन आ रहे और ऐसे हालातों में ये टेढ़ा बल्ले डालने की कोशिश की थी. चलिए 22 का इशारा अंपायर का, 1 रन आएगा. 1 रनों की मदद से रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 19 रन. मैच दोनों टीमों के लिए 50-50 बैलेंस है. मजा आएगा इस मुकाबले में. बैकफुट पर जाकर ऑन साइड में खेला है, बैकवर्ड स्क्वेयरली की तरफ फील्डर मौजूद. 1 रन कंप्लीट, दूसरे की कोशिश मना कर दिया, हिम्मत नहीं जुटा पा रहे. 1-1 के साथ पारी को आगे बढ़ाते हुए जो 50 का टारगेट है वो टारगेट को बचाने की कोशिश में अब तक स्कोर कार्ड के ऊपर 20 बने हैं. 30 रनों की आवश्यकता है. समय ना लगाओ तय करने में कि आपको क्या करना है, वरना समय तय करेगा कि आपका क्या करना है. पैसा एक ही भाषा बोलता है, अगर तूने आज मुझे बचा लिया तो कल मैं तुझे बचा लूंगा. अच्छी गेंद, बिल्कुल ऑन साइड में खेला है, वी शेप में गैप में गेंद, फील्डिंग खराब, निर्णायक क्षण पर यह चौका मिला है. गेंद सीमा पार, 4 रन. थँक्स डीजे मास्टर. सन्मान्य हेमंत दादा पाटील
सिद्धी करवले यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपण आणि त्यांच्या समवेत हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर पाटील तळोजा मजकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. शिवसेनेचे रायगड जिल्हा उपजिल्हा प्रमुख परेशभाई पाटील वावंजे येणाऱ्या 26 जानेवारीच्या खऱ्या अर्थाने एक शुभ मुहूर्तावर प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा सुद्धा अर्थात वावंजे प्रीमियर लीग सुद्धा त्यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी येणार आहे आणि त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. मनपूर्वक आपलं आम्ही ते आभार व्यक्त करत आहोत. तो बिल्कुल महागुरु एवन जोड़ी यानी कि भिवंडी की आप देख सकते हैं केंद्रीय मंत्री चषक के आयोजक सुकेश टाकी साहब, नीलेश पाटिल साहब, इनके माध्यम से इस टूर्नामेंट को शुभकामना आ चुके हैं. उनका हम स्वागत करते हैं. गुरव बंधू यांना तुम्ही पाहता तुतारीच्या वाद्यानं खऱ्या अर्थानं आवाजानं मात्र या मान्यवरांचा इथे सन्मान करत असतात. भरपूर स्पर्धेमध्ये तुम्ही गुरव बंधू या जोडीला पाहता जी मान्यवरांच्या स्वागत समारंभासाठी आपल्या तुतारीच्या वाद्यातून मात्र त्यांचा सन्मान करत असतात. त्यांचंही स्वागत करूया. तो 12 गेंदे बची और जीतने के लिए 26 रनों की आवश्यकता. बड़ी मैच है, जीतेगा वो ट्रॉफी तक जाएगा. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज तेजस, पहली गेंद जैसे रफ्तार से फेंकी, उस गेंद को फेंक दिया लॉन्ग ऑन सीमा रेखा पार. 6 रन. धन्यवाद डीजे. इसी 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 30 रन. 11 गेंदें बची है, 20 रनों की आवश्यकता. सुबह की चाय और बड़ों की राय समय समय पर लेना चाहिए, क्योंकि यहाँ पर देखिए जीवन में अगर गुरु नहीं ना तो कुछ नहीं है, क्योंकि आपके पास एक अनुभवी चाहिए. लेकिन ये जो गेंदबाज है तेजस, रफ्तार से गेंद डाली थी और उसको फेंक दिया था. 6 रनों के लिए इस बार मौका, ये दूसरी बार गलती. रनआउट का शिकार बन सकते थे, वहां पर भी छोड़ा. और मराठी में कहते महागुरु तेलही गेलं तूपही गेलं, आता हाती आले ते फक्त धोपाडणं. कारण इथे तुम्ही चुका कराल तर योगेश मडवी सर या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. कारण हा छोटा मॅच नाहीये, कारण ही मॅच तुमच्यासाठी एवढी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही आमदार चषकामध्ये एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. आणि इथे या चुका 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 आणि तुम्ही नेहमी सांगत असता म्हणे सांगू नाही गेला तुका आणि पैशाला मुकू नका, हे नेहमी तुम्ही सांगत असता. और यहाँ पर बिल्कुल वो कैच छोड़ा है, वो कैच काफी महंगा गिरेगा. जबरदस्त गेंदबाजी में कमबैक किया था. अगर वो कैच ना छूटता तो मेरे ख्याल से इस मुकाबले में ताकत जमा सकती थी गाउदेवी क्रिकेट क्लब वावंजे टीम. रन और गेंदों के बीच में फासला 10 गेंदे 20 की आवश्यकता. स्वीप किया इस गेंद को, लेकिन बैकवर्ड स्क्वेयर की तरफ खिलाड़ी मौजूद है. गुड फील्डिंग, गुड कैच. विकेट नंबर दूसरा मैदान छोड़ता हुआ वडौली सी टीम का. धन्यवाद डीजे. देखिए अब 9 गेंदें बची है, 20 रनों की आवश्यकता. महागुरु एमडी गड़गे सर कहते हैं ना, समय जिसका साथ देता है वो बड़ों बड़ों को मात देता है. अमीर के घर पर बैठा कौवा भी सबको मोर लगता है और गरीब का भूखा बच्चा सबको चोर. इंसान की अच्छाई पर सब खामोश रहते हैं, चर्चा अगर बुराई की हो ना तो गूंगा भी बोल पड़ता है. 9 गेंदें बची है, 20 की आवश्यकता. क्या जबरदस्त मुकाबला इन दोनों टीमों के बीच में. हार मंजूर नहीं है. आई गाउदेवी वावंजे टीम को जीतना जरूर है इस मैदान में. बिल्कुल श्री दत्त कृपा 11 वडौली सी टीम को रफ एंड टफ कांटे की टक्कर. 9 गेंदे, टाइमिंग अलर्ट है. जो अगर टाइम ज्यादा लेते तो मेरे ख्याल से एक खिलाड़ी को आपको 38 सर्कल के अंदर लाना होगा. अब तक 12 मिनट हो चुके हैं. तीसरा ओवर प्रगति पथ पर है, यानी कि 23 मिनट आपको दिए जाएंगे. तो अंतिम गेंदे बची है 9. जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता. राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाज तैयार. बाहरी किनारा बल्ले का, विकेट कीपर के पीछे फील्डर थे, उसे बीट करती हुई गेंद लॉन्ग स्टॉप सीमा रेखा पार. 4 रन. ठोक दीजिए, ठोक. धन्यवाद डीजे. छत्रपती शिवरायांचे हे सुमधुर संगीत तुम्ही ऐकलत मित्रांनो. ज्या ठिकाणी स्त्रीचा अपमान झाला तिथे महाभारत आणि रामायण घडलं, आणि जिथे परस्त्रीचा देखील आई समान सन्मान केला गेला तिथे माझ्या शिवरायांचं हे शिव स्वराज्य घडलं. तो 8 गेंदों में चाहिए अब 16 रनों की जरूरत. क्या मैच चल रही है मैदान में. इस बार अच्छी गेंद पड़ने के बाद थोड़ी सी नीचे भी रही.
और बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति। एक एक डॉट बॉल के लिए तालियां गूंजेगी आई गावदेवी 11 वावंजे टीम के समर्थकों के ओर से, और एक एक चौकों के लिए तालियां गूंजेगी मेरे ख्याल से श्री दत्त कृपा वडौली सी टीम के दर्शकों से ओर से। ये फाइट नेट टू नेट मुकाबला, क्योंकि अब 7 गेंदें बची है, 16 रनों की आवश्यकता। क्या कमाल का ओवर फेंकते हुए तेजस मुकादम, भले पहली गेंद के ऊपर नंबर आया था 6, लेकिन उसके बाद अंकुश लगाया इन दोनों बल्लेबाजों के ऊपर। मैच अभी भी बैलेंस, 7 गेंदों में चाहिए 16 रनों की आवश्यकता। तेजस तैयार, ये गेंद उड़ाया सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से, सीमा रेखा पार 6 रनों के लिए, और इसी 6 रनों की मदद से ओवर नंबर 3 हुआ समाप्त। और स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है 2 विकेट के नुकसान के ऊपर 40 रन, और गेंदों के बीच में फासला 6 गेंदें 10 रनों की आवश्यकता। आप देख सकते हैं अब 6 गेंदों में चाहिए 10 रनों की आवश्यकता। टाइमिंग अलर्ट है, इसके ऊपर आप ध्यान रहना है। समय अब मेरे ख्याल से लिया है अब तक 3 ओवरों के लिए 14 मिनट और 15 मिनट लगभग ले चुके हैं, और अंपायर से बातचीत ना ज्यादा करें, इसलिए हम आपसे गुजारिश करते हैं, क्योंकि कमिटी काफी स्ट्रांग है। ये जीत है रमेश शेठ मडवी की, जो भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व है, और जिनके माध्यम से आज आमदार चषक का आयोजन आप बिल्कुल देख सकते हैं। एक आज तर बघा मान्यवरांचा एकत्रित सन्मान केला जाईल। आज वेल कमी आहे। सन्माने हरिशेठ फडके डोंगऱ्याचा पाडा, जयदादा मात्रे खुटारी, दिलीप दादा मात्रे खुटारी, संदीप शेठ पाटील सुकापूर, भास्कर शेठ पाटील तुर्बे, आणि यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। समोर यायचे आहे, तुमचा सन्मान केला जाईल। O2 रॉकस्टार प्रवीण गायकर। अक्षय खैरे गेंदबाजी के मार्ग के ऊपर 6 में 10 बचाने हैं पहली गेंद। शॉर्ट पिच लाइन की बॉल, चलिए विकेट कीपर से गलती होती है, डायरेक्ट हिट करने का प्रयास वहां पर भी नहीं हुआ, कोशिश करेंगे दूसरी की, लेकिन कवर बेहतरीन देते हुए मेरे ख्याल से योगेश मडवी सर कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है। अब 5 गेंदों में चाहिए जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता। आज मुझे एक नया अनुभव हुआ महागुरु, अपने मोबाइल से अपना ही नंबर लगाकर देखा तो आवाज आई द नंबर यू हैव कॉल इज बिजी। फिर ध्यान में आया किसी ने क्या खूब कहा है। यस अंपायर, तीसरे अंपायर की मांग, तो सचिन गायकर तीसरे अंपायर, जाइए तुरंत मैदान के अंदर। तो किसी ने फिर कहा कि औरों से मिलने में दुनिया मस्त है, पर खुद से मिलने की सारी लाइनें व्यस्त है। कोई नहीं देगा तेरा साथ यहां, क्योंकि हर कोई यहां खुद में मशगूल है। जिंदगी का एक ही उसूल है, यहां तुझे गिरना है और तुझे ही संभलना है। 5 गेंदों में 9 रन चाहिए। बिल्कुल तीसरे अंपायर की मांग की गई है गेंदबाज के लिए, और विकी पाटिल तीसरे अंपायर की भूमिका में नजर आते हुए। स्ट्राइकर पर बल्लेबाज आप देख सकते हैं सागर। यह गेंद पड़ने के बाद शायद मेरे ख्याल से ऑफ स्टंप से बाहर जाती हुई, अंपायर का वाइड बॉल का इशारा, वाइड की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 42। अब रन और गेंदों के बीच में फासला, अंतिम गेंदें बची है टोटल 5, और जीतने के लिए 8 रनों की आवश्यकता। तुतारियों की आवाज में बिल्कुल मेहमानों का स्वागत समारंभ हमारे गुरव बंधु इस आमदार ट्रॉफी में रमेश शेठ मडवी भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व में नजर आते हुए। बैकफुट पर जाकर इस गेंद को खेला जरूर है, डीप लॉन्ग ऑफ में फील्डर आते हुए 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। चलिए 1-1 रन के लिए हौसला बढ़ाया जा रहा है वावंजे टीम के समर्थकों के ओर से, और इसी 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई 43 रन। अब 4 गेंद 7 रनों की आवश्यकता है। 4 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। देखिए दर्द यहां मिला है दोस्त, तुझे दवा भी यहीं पर मिलेगी, क्योंकि तुझे ही यहां पर खेलना है और तुझे ही इस मैदान को जीतना है। क्या होगी वडवलीसी या होगी वावंजे? स्वीप किया है लेकिन हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे, क्या छोड़ा है, क्या छोड़ा है, और ये कैच नहीं कि बल्कि मुकाबला छोड़ा है। नाखुश होंगे दर्शक वावंजे टीम के जो ये कैच छोड़ा है। रन मिलेंगे मेरे ख्याल से 2, और टोटल 2 रनों की मदद से रन संख्या बनती हुई 45 रन। रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 3 गेंदें बची है, 5 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। क्या फाइट दोनों टीमों के बीच में। सोचो योगेश मडवी सर या रोशन पाटिल महागुरु, एमडी गढ़गे सर, कि ये पहला मुकाबला ऐसा है तो आने वाले 3 मुकाबले और किस तरीके से आपको देखने को मिलेंगे। हमारी A1 जोड़ी स्कोरिंग की भूमिका में विशाल मडवी और ओमकार मडवी दमदार साथ देते हुए। 3 गेंदें 5 की दूरी, हवा में गेंद है, मौका बनेगा, डीप बैकवर्ड स्क्वायर में फील्डर मौजूद है। वेरी गुड कैच, मुकाबले में कमबैक आई गावदेवी वावंजे टीम।
थँक्स डीजे मास्टर. सन्माननीय पालेबुद्रुक गावातील सुप्रसिद्ध उद्योगपती जितू शेट म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. ओ टू रॉकस्टार. 2 गेंदें बची है, 5 रनों की आवश्यकता, कंपलसरी चेस, ये इस टूर्नामेंट का नियम है. लेकिन देखेंगे वावंजे टीम के गेंदबाज अक्षय खैरे ने बिल्कुल कमबैक किया है और ये कमबैक क्या इस मुकाबले में उनको जीत दिला पाएंगे या इस मुकाबले में बल्लेबाज श्री दत्तकृपा बड़ौली सी के ये मैच में विशाल पाटिल अपने टीम को जीत दिला पाएंगे. मानव कितना भी प्रयत्न कर ले, अंधेरे पे छाया, बुढ़ापे में काया और अंत समय में मोह माया किसी का साथ नहीं देती. कर्म करो तो फल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है. जितना अधिक गहरा कुआं है उतना मीठा जल है. शॉर्ट पिच लाइन की बॉल ऑन साइड में वी शेप में खेला है. फील्डर डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन में अच्छी फील्डिंग, 1 रन कंप्लीट. दूसरे की कोशिश, बल्लेबाज होंगे आउट और एक छटका. अब मुकाबले में एक बॉल में चाहिए 4 रनों की जरूरत. ठोक दीजिए ठोक. चीता ऐगावती वावजे टीम सुपर 4 आमदार ट्रॉफी रमेश शेठ मडवी इनकी टूर्नामेंट यानी कि क्वालिफाई हो चुके. हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्स रॉकस्टार प्रवीण. इथे सन्मान्य किसन पाडेकर माजी ग्रामपंचायत सदस्य चिंद्रण आगमन झालेले यावं व्यासपीठावर. एक दमदार लढत झाली इथे. उपांत्य फेरीची दमदार लढत. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ, वावंजे विपक्ष वडवली बी आणि या लढतीमध्ये इथे वावंजे क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादन केलं. सुपर 4 मध्ये दाखल झालेला आहे. मनपूर्वक आपलं अभिनंदन. रघुनाथदादा पाटील यांचा येतोची सन्मान आमचे अविनाश मडवी यांच्या शुभास्थिती केला.